आज आपण ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहूयात। श्रावण सुरू झाला की घरोघरी ही रेसिपी बनवली जाते। नारळी पौर्णिमा रक्षाबंधनसाठी खास अशी ही रेसिपी आहे। झटपट होते। ओला नारळ घ्यायचा आहे। नारळाचा पाठीचा वरचा काळपट भाग काढून नंतर हा नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर बारीक होऊन घ्या किंवा एकदम बारीक खिसणीने खिसून घ्या। 2 चमचे तुपावरती हा खोवलेला नारळ छान असा परतवून घ्यायचा आहे कोरडा होईपर्यंत। ह्यातला ओलसरपणा कमी झाला की ह्यात आपण मलई घालणार आहे। अगोदर 2-3 मिनिटं छान असंच परतवून घ्यायचं। बघा छान कोरडं झालं हे मिश्रण। आता ह्यात आपण 1 वाटी थोडंसं दूध आणि काही मलई आहे असं मिक्स केलेलं 1 वाटी मी घातलेलं आहे। तर फक्त दूध वापरलं तरी चालेल किंवा फक्त मलई पण तुम्ही वापरू शकता। अगदी थोडंसं दूध घातलं होतं मी। मलई घातल्यानंतर 1-2-3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर ह्यात आपल्याला साखर घालायची। 2 वाटी नारळ होता त्यासाठी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी वापरली तरी चालेल। तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त साखर घाला। साखर घातल्यानंतर चांगलं हे 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं। त्यानंतर पुन्हा मिश्रण चांगलं कोरडं होईपर्यंत मिश्रण एकजीव होऊन त्याचा व्यवस्थित गोळा होईपर्यंत हे परतवून घ्यायचं। तर बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता हे अजून आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं छान असं परतवून घ्यायचे। तर बघा 7 ते 8 मिनिटं मी चांगलं परतवून घेतलं। आता ह्याचा व्यवस्थित गोळा होतोय आणि एकदम छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे। आता ह्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे। खूप आधी घातली तर परतताना ह्याचा वास निघून जातो, त्यामुळे शेवटी घालायची आणि ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही प्लेन पण ठेवू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हवं तर हाताने थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन चेक करून बघा ह्याची गोळी तयार होते का। तर छान असं मिश्रण तयार झालंय। ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तुम्ही ट्रे पण वापरू शकता। त्यानंतर हे तयार झालेलं मिश्रण सगळं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हे आता थापून घ्यायचं आहे। एखाद्या वाटीला तुम्ही थोडंसं तूप लावून जरी वाटीने वगैरे थापून घेतलं तरी चालेल। व्यवस्थित हे मिश्रण थापून घ्यायचं आणि हलकं ओलसर आहे तोपर्यंत ह्याला थोडेसे कट लावून घ्यायचे, म्हणजे मग ही व्यवस्थित कट होते। तुम्ही हवं तर थोडीशी जाडसर बनवली तरी चालेल। इथे मी ही थोडीशी पातळ वडी बनवली होती। मिश्रण छान असं सेट झालंय। आता ह्याच्या वड्या हव्या तशा आकारामध्ये तुम्ही कट करून घ्या। हवं तर ह्याला वरून आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट तुम्ही लावलेत तरी चालतील। अगदी छान मस्त ही नारळाची वडी तयार झाली आहे। 3 ते 4 दिवस ही व्यवस्थित टिकते। जर तुम्ही दूध किंवा मलई वापरली नाही तर ही वडी महिनाभर सुद्धा छान राहते। डायरेक्ट परतल्यानंतर साखर घालायची, अजिबात दूध मलई वापरू नका। दूध आणि मलई न वापरलेली वडी महिनाभर व्यवस्थित राहते। ह्यात मी दूध घातलेलं आहे तर ही 3 ते 4 दिवस अगदी व्यवस्थित टिकते। मस्त खुसखुशीत अशा ह्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब